फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या। बिबट्या आला रे। बिबट्या उर्फ बिबळ्या उर्फ लिओपार्ड हा मार्जार कुळातील प्राणी सध्या महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल होत आहे। मानवी आणि शहरी वस्तीतील थेट आणि व्यापक वावर, माणसांवरील जीवघेणे हल्ले, पाळीव जनावरांची हत्या यामुळे हा प्राणी सध्या बातम्यांमधून सर्वत्र धुमाकूळ घालत आहे। कधी काळी घनदाट जंगलांच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत क्वचित आढळलेला बिबट्या आता कोल्हापूर सारख्या महानगरात थेट नागरी वस्तीत सापडत आहे। महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये बिबट्याचे ठळक अस्तित्व जाणवत आहे, पण याची नेमकी कारणे काय आहेत याचा नेमका आढावा आपण घेऊयात। बिबट्या मानवी वस्तीत येण्याची अनेक कारणे आहेत आणि ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे मानव बिबट्यात संघर्ष वाढतो। शहरीकरण, शेतीत वाढ, औद्योगिकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत। जंगलतोड झाल्यामुळे बिबट्यांना राहण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, यामुळे ते अन्नाच्या शोधात किंवा सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात। जंगलामध्ये बिबट्याचे नैसर्गिक भक्ष्य उदाहरणार्थ हरिण, रानडुक्कर, ससे कमी झाल्यावर बिबट्यांना अन्नाची कमतरता भासते। मानवी वस्तीजवळ पाळीव प्राणी जसे की कुत्रे, शेळ्या, कोंबड्या, गुरेढोरे सहज उपलब्ध होतात, जे बिबट्यासाठी सोपे भक्ष्य ठरते। नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण किंवा ते कोरडे पडल्यास बिबट्यांना पाण्याची गरज भागवण्यासाठी मानवी वस्तीजवळील तलाव, नद्या किंवा इतर जलस्रोतांकडे यावे लागते। जंगल किंवा बिबट्याच्या अधिवासाच्या अगदी जवळ मानवी वस्त्या वाढत आहेत, यामुळे बिबट्या किंवा मानवी वस्ती यांच्यातील सीमा अस्पष्ट होते आणि बिबट्यांना नकळत मानवी वस्तीत प्रवेश करणे सोपे होते। बिबट्यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या अधिवासात फिरण्यासाठी नैसर्गिक मार्ग आवश्यक असतात। मानवी विकासामुळे हे कॉरिडॉर तुटले आहेत किंवा अडवले गेले आहेत, ज्यामुळे बिबट्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो आणि ते मानवी वस्तीतून जातात। काही बिबटे मानवी वस्तीजवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांभोवती फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची शिकार करण्यासाठी येतात आणि मग नकळत वस्तीत शिरतात। या सर्व कारणांमुळे बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढला आहे, ज्याचा परिणाम बिबट्या आणि मानवी जीवनावरही होतोय। बिबट्या मानवी वस्तीत येण्यामुळे होणारा संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे, ज्यात शासकीय, स्थानिक, समुदाय आणि वैयक्तिक स्तरावरील प्रयत्नांचा समावेश असतो। जंगलतोड थांबवून बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे, नवीन जंगल लागवड करून बिबट्यांसाठी योग्य वातावरण निर्माण करणे, बिबट्यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सुरक्षितपणे जाण्यासाठी नैसर्गिक कॉरिडॉर तयार करणे किंवा जे अस्तित्वात आहेत त्यांचे संरक्षण करणे, यामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये शिरण्याची शक्यता कमी होते। बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांची नैसर्गिक भक्ष्य असलेल्या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, यामुळे बिबट्यांना जंगलातच पुरेसे अन्न मिळेल आणि ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत। बिबट्यांच्या अधिवासाजवळ मानवी वस्त्यांचा अनियंत्रित विस्तार थांबवणे, बिबट्या दिसल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबत स्थानिक लोकांना, विशेषतः जंगल परिसरातील लोकांना प्रशिक्षण देणे, रात्री घराबाहेर पडताना, शेतात काम करताना घ्यायची काळजी म्हणजेच समूहाने जाणे, टॉर्चचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन करणे, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधणे, रात्री त्यांना घराबाहेर एकटे न सोडणे, बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर ही काही नवी गोष्ट राहिली नाही, आपण ती स्वीकारायलाही हवी। मात्र दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षांची तीव्रता कमी करता येईल अशी भावना सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे। बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा।